आपण जाणून घेणार आहोत जॉर्ज कार्वर या व्यक्तीविषयी. जॉर्ज कार्वर यांचं जीवन हे एक साधारण जीवन नाहीये. ती एक प्रेरणा आहे आपल्याला जगण्यासाठीची. ती तरुणांसाठी प्रेरणा आहे, ती वृद्धांसाठी प्रेरणा आहे, ती अशा अनेक गरीब मुलांसाठी प्रेरणा आहे जी आपल्या आयुष्यात काहीतरी करू बघतायत, आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवू पाहतायत. अशा अनेक मुलांसाठी जॉर्ज कार्वर प्रेरणा आहे. मग कोण होते हे जॉर्ज कार्वर? त्यांचं आयुष्य एवढं का प्रेरणादायी झालं? त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय निर्माण केलं? त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय असं मिळवलं ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो? ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. जॉर्ज कार्वर हे अमेरिकेत जन्मलेले एक गुलाम म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. गुलाम म्हणून आपण का उद्बोधतो त्यांना? तर अमेरिकेमध्ये गुलामगिरी प्रथा आणि पाळली जायची, आणि अशी जेव्हा गुलामगिरी प्रथा पाळली जायची त्यावेळेस मेरी नावाची एक महिला अशीच एक गुलाम होती त्या एका कार्वर नावाच्या दाम्पत्याकडे. आणि त्या कार्वर नावाच्या दाम्पत्याकडे मेरी गुलाम म्हणून राबत होती. मेरीला जॉर्ज नावाचा एक मुलगा होता. जेव्हा मेरीला गुलाम म्हणून अनेक काही इतर व्यक्तींनी पळवून नेलं तेव्हा जॉर्ज एकटा पडला. पण कार्वर दाम्पत्याकडे मेरी राबत होती तेव्हा कार्वर दाम्पत्याने या जॉर्जला स्वतः पाळलं, स्वतः पोसलं, आणि पुढे हाच जॉर्ज या कार्वर दाम्पत्यांच्या नावावरून जॉर्ज कार्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. आता हा जॉर्ज घरी अनेक कामं करायचा, त्या कार्वर दाम्पत्यांना मदत करायचा, त्यांच्या कामामध्ये त्यांना सहाय्य करायचा. यामुळे तो त्यांची मनं जिंकून घेऊ शकला. कारण की एखाद्या व्यक्तीचे विचार येण्यापेक्षा, त्याचा स्वभाव येण्यापेक्षा तो काय करतोय यातून खूप परिणाम पडत असतो. जॉर्जचं काम कसं होतं? तो कमी बोलायचा, परंतु त्याचं काम असं होतं की तो सर्वांच्या मनात घर करायचा. असंच त्याने कार्वर दाम्पत्याच्या मनामध्ये सुद्धा घर केलं. पुढे शिक्षणाचा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. अमेरिकेत परिस्थिती अशी होती की गुलामांना जगण्याचा किंवा त्यांना शिक्षण घेण्याचा फारसा काही अधिकार नव्हता. जरी होता तरी परंतु पुढे शिक्षण घेऊन काय करायचं हा एक कळीचा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यामुळे जॉर्ज समोर अनेक प्रश्न होते. परंतु जॉर्जला वनस्पतींमध्ये, चित्रकलेमध्ये, गायनामध्ये, अनेक गोष्टींमध्ये आवड होती. त्यामुळे त्याला काहीतरी शिकायचं होतं, आपली परिस्थिती सुधारायची होती. परंतु कार्वर दाम्पत्याचं असं म्हणणं होतं की हा जरी किती काही शिकला तरी परंतु गुलामांची परिस्थिती फारशी काही चांगली नसते, शिकून त्यांना फारसा काही फायदा होत नाही. परंतु जॉर्जची इतकी दुर्दम्य इच्छा शिकायची होती की त्याने घर सोडून महाविद्यालयात गेला, प्राथमिक शिक्षण घेतलं. प्राथमिक शिक्षण घेताना त्याला अनेक अडचणी आल्या, म्हणून अनेक ठिकाणी काम केलं आणि कपडे धुतले, लोकांच्या घरी काम केलं. त्यानंतर महाविद्यालयात गेला. सिम्पसन महाविद्यालय म्हणून एक महाविद्यालय होतं, त्या महाविद्यालयात शिकायला गेला. तिथे शिकला. तिथे शिकत नोकरी करत त्याने काम केलं, आणि करत असताना तो अभ्यासही करायचा आणि आपलं जे शिक्षण आहे ते सुरू ठेवायचा. अशाच प्रकारे करत परिश्रम करत, काम करत, लोकांच्या अवहेलना झेलत. अवहेलना याच्यामध्ये अशा होत्या की काम करणं आणि शिकणं हे तर एक भाग झाला, परंतु अवहेलना, सामाजिक अवहेलना अशा होत्या की जॉर्ज हा एक गुलाम म्हणून त्याला मानलं जायचं. का मानलं जायचं? तर तो निग्रो वंशाचा होता. निग्रो वंश म्हणजे कोण? तर अशी लोक जी काळी असतात, सावळी असतात, कृष्णवर्णीय असतात, त्यांना निग्रो अमेरिकेत संबोधलं जायचं. आणि ह्याच निग्रो वंशामधून जॉर्ज येत होता. त्यामुळे त्याला अनेक गोऱ्या मुलांकडून, गोऱ्या व्यक्तींकडून सतत अवहेलना झेलत राहाव्या लागत होत्या. आपल्यामध्ये गुणवत्ता असूनही, आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असूनही जर एखाद्या व्यक्तीला सतत अवहेलना झेलावा लागत असेल तर ते फार दुर्दैवी असतं. परंतु जॉर्जला ते दुर्दैव त्याच्या नशिबानेच आलं होतं. त्याचा जन्म निग्रो वंशात झाला होता. तो सावळा होता, कृष्णवर्णी होता, म्हणून सतत त्याला त्या सामाजिक अवहेलना सुद्धा झेलावं लागत होतं. त्यामुळे त्या सामाजिक अवहेलना झेलत जॉर्ज जगत होता. हे जगत असताना जॉर्जला अनेक प्रश्न निर्माण होत होते की आता पुढे काय करायचं. अशाच प्रकारे त्याने एका मोठ्या कॉलेजमध्ये स्वतः प्रवेश घेतला आणि त्या कॉलेजमध्ये चांगल्या रीतीनं तो तिथे उत्तीर्ण झाला आणि तेथेच तो पुढे त्याने MS केलं, मास्टर केलं आणि त्याच्या उत्तम कामगिरीमुळे, त्याच्या उत्तम अभ्यासामुळे त्याला तिथेच प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
त्या नोकरीमध्ये पगारही चांगला होता. एकंदरीत जॉर्जने आता आपलं आयुष्य बनवलेलं होतं. जॉर्जने एक स्थिती निर्माण केली होती ज्यामधून तो एक चांगलं आयुष्य आता जगू शकत होता. जरी तो निग्रो होता, सामाजिक अवहेलना त्याला अजूनही सोसाव्या लागत होत्या, तरी परंतु त्यानं मात्र आपली आर्थिक परिस्थिती त्याच्या स्वतःच्या कष्टातून त्यानं ती सुधारलेली होती. असा हा जॉर्ज पुढे त्याचं आयुष्य जगत असताना त्याला अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि ते प्रश्न तो सोडवण्याचा प्रयत्न करत होता. याच परिस्थितीमध्ये वॉशिंग्टन डी बुकर हे जे एक नेते होते, एक प्राध्यापक होते, ज्यांनी मुळात अमेरिकेमध्ये निग्रो वंशाची लोक जी आहेत त्यांच्या स्थितीसाठी सुधारणा करण्याचं काम केलं. जरी अमेरिकेत 1865च्या दरम्यान मध्ये स्वातंत्र्य बऱ्यापैकी जाहीर झालं होतं, निग्रोंनाही समान स्वातंत्र्य असलं पाहिजे अशा प्रकारे अमेरिकेने तिथे कायदा वगैरे पास केला होता, परंतु जी या प्रकारची ऐतिहासिक अवहेलना आतापर्यंत इतिहासामध्ये निग्रो लोक झेलत आले होते, त्यामुळे त्यांच्या उद्योगांचा वेगळा विकास झालेला नव्हता. त्यांच्याकडे शेती करण्याचं एवढं चांगलं कौशल्य नव्हतं. कुठेतरी नोकरी मिळवू शकेल यासाठी शिक्षण नव्हतं. आणि अशा परिस्थितीत केवळ स्वातंत्र्य वर देऊन चालत नाही, तर ते स्वातंत्र्य उपभोगता येण्यासाठी फार गरजेचं आहे की त्या लोकांमध्ये ती कौशल्यता, ती शिक्षण, ते रुजवलं जाणं ते फार गरजेचं आहे. म्हणून मग या परिस्थितीमध्ये टक्सिगी नावाचं जे एक छोटंसं खेड आहे, हे दक्षिण अमेरिकेतील एक छोटंसं खेड आहे. या टक्सिगीमध्ये वॉशिंग्टन डी बुकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांच्या मदतीने एक शाळा उभारण्यात आली. या शाळेचा हेतू काय होता, तर टक्सिगीमध्ये जे काही निग्रो मुलं आहेत, जे काही कृष्णवर्णीय मुलं आहेत, त्या कृष्णवर्णीय मुलांना शिकवणं, त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करणं आणि पुढे ते मुलं आपल्या देशाची सेवा करू शकतील, त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना सुधारू शकतील, बांधवांची सेवा करू शकतील, निग्रो लोकांचं आयुष्य सुधारू शकतील आणि सामान्य गोऱ्या व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून चालू शकतील, यासाठी म्हणून ती शाळा स्थापन झाली होती. आता त्या शाळेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा वॉशिंग्टन डी बुकर यांच्याकडे अनेक समस्या होत्या. त्या शाळेला संसाधन नव्हती, पैसा नव्हता, परंतु वॉशिंग्टन डी बुकर हे एक नेतृत्वशाली, त्यांच्याकडे एक वक्तृत्व कला होती आणि त्या वक्तृत्व कलेद्वारे त्यांनी लोकांना आव्हान करून, लोकांना देणग्या मागून त्या शाळेला चालवलं, त्याच्यामध्ये साहित्य जमा केली. एक फार खडतर काम होतं जे वॉशिंग्टन डी बुकर यांनी केलं. परंतु केवळ एक संस्था उभारून, ती मोठी करून, त्या संस्थेला केवळ समृद्ध करून तेवढं पुरेसं नसतं. अनेक प्रश्न आणखीनही होते. त्यातला एक महत्वाचा प्रश्न होता, जे दक्षिण अमेरिकेतील टक्सिगी नावाचं गाव होतं, तिथे बहुतांश जमीन अशी होती ज्या जमिनीवर फारसं काही उत्पन्न होत नव्हतं. आता या परिस्थितीला कसं सामोरं जावं, हा त्यांच्या पुढे एक यक्ष प्रश्न होता. आणि मग आता ह्या परिस्थितीला समोर जाताना काय करावं, हा त्यांच्या पुढे तो प्रश्न होता. मग अशा परिस्थितीत वॉशिंग्टन डी बुकर यांनी कार्वर यांची तिथे, म्हणजे जॉर्जची तिथे नियुक्ती केली कृषी विभागामध्ये. आणि कृषी विभागामध्ये जॉर्जची जेव्हा नियुक्ती झाली, तोही प्रसंग एक महत्वाचा आहे की जॉर्जला एक चांगली नोकरी भेटलेली होती. ज्या महाविद्यालयात तो आधी शिकत होता, ते उत्तर अमेरिकेतल्या महाविद्यालयात तो प्राध्यापक म्हणून नोकरी करत होता, परंतु ती नोकरी त्याला आवडत सुद्धा होती, आर्थिकरित्या तो संपन्न सुद्धा होता. आणि अशा परिस्थितीत ते सोडून टक्सिगीमध्ये दक्षिण अमेरिकेत जाणं आणि तेथे कृषी विभागात काम करणं हे त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं. कारण जॉर्ज जर तिथे गेला असता तर त्याला जेवढा उत्तर अमेरिकेत प्राध्यापक म्हणून पगार भेटतोय त्याच्यापेक्षा खूप कमी पगार भेटला असता, जास्त सोयी सुविधा भेटल्या नसत्या. आणि अशा परिस्थितीत तिथे जायचं की नाही हा जॉर्ज पुढे प्रश्न. परंतु जॉर्जने ठरवलंय की आपण निग्रो आहोत, आपल्या आयुष्यात ज्या कठीण परिस्थिती आपल्याला झेलावी लागली, त्या परिस्थितीतून इतरांची सुटका झाली पाहिजे, त्या परिस्थितीमधून इतरांनी समोर जाऊ नये, हे वैराग्य, ही करुणा जॉर्ज मध्ये होती. त्यामुळे जॉर्ज आपलं सर्व वैभव टाकून तेथे गेला. वॉशिंग्टन डी बुकर यांनी आधीच त्याला सुचवलं होतं की जर तुम्ही इथे येणार असाल तर मी तुम्हाला पैसा जास्त देऊ शकणार नाही, मी तुम्हाला सोयी सुविधा जास्त देऊ शकणार नाही, परंतु एक मात्र आहे की तुम्हाला समाधान नक्कीच मिळेल या संबंध जनतेची सेवा करताना, या कृष्णवर्णीय लोकांची सेवा करताना. वॉशिंग्टन डी बुकरच्या साह्याने ते तिथे गेले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. एक प्रयोगशाळा त्यांच्यासाठी उभारली गेली आणि त्या प्रयोगशाळेत जॉर्ज लागले.
जॉर्ज कामाला लागले तेव्हा त्यांनी अनेक संशोधन तिथे चालू केलं. आता मुळात म्हणजे ती जी टक्सिकी जवळची जमीन होती त्या जमिनीत कपास जास्त यायचा नाही किंवा त्याचं उत्पादन जास्त व्हायचं नाही. याच्या मागे अनेक कारणं होती, कारण की लोक नेहमी तेच पीक कपासच तिथे घेत होते आणि त्यामुळे जमिनीमधलं नत्र जे असतं ते शोषून घेतलं जात होतं कपाशीद्वारे, आणि त्यामुळे ते सतत एकच पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता घटली होती, आणि जमिनीची सुपीकता घटल्यामुळे तिथे चांगल्या प्रकारात उत्पादन होत नव्हतं. अशा परिस्थितीत काय केलं जावं यासाठी जॉर्जने तिथे प्रयोग चालू केले. जॉर्जने एक त्याच्यावर तोडगा काढला की येथे आपल्याला कडधान्याचं उत्पादन घेता येईल, कारण की कडधान्य काय असतं तर कडधान्य हे हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीमध्ये वितरित करतात आणि त्यामुळे जमिनीला बऱ्यापैकी पोषकता मिळते. त्यामुळे जॉर्जने असं करायचं ठरवलं की जमिनीला पोषकता मिळण्यासाठी त्याने कडधान्याचं उत्पादन तिथे घेण्याचं ठरवलं. पण जेव्हा कडधान्याचं उत्पादन जॉर्जनी तिथे घेतलं टक्सिकी जवळ, तेव्हा त्या कडधान्यातील पिकांना जास्त काही तिथे उत्पादन त्यांचं झालं नाही. तेव्हा जॉर्जची अनेक लोकांनी तिथे खिल्ली उडवली, जॉर्जवर अनेक लोकांनी टीका केली, परंतु जॉर्ज तिथे थांबले नाही. जॉर्ज पुढे गेले आणि त्यांनी आणखी त्याच्यावर उपाय म्हणून तिथे रताळा लावायला सुरुवात केली. रताळा पण तेच, त्यांचे सुद्धा एकंदरीत रताळा का लावावं तर पुढे इथे कापसाला योग्य मृदा उपलब्ध होईल यासाठी रताळा लावावा. तर रताळा लावलं, रताळ्याचं प्रचंड उत्पादन झालं आणि या रताळ्याचं प्रचंड उत्पादन झाल्यामुळे, कारण की पीक बदलामुळे जमिनीची सुपीकता टिकते आणि ती टिकवायसाठी म्हणून त्यांनी रताळा हे पीक लावलं. रताळ्याचं भरपूर उत्पादन झालं, लोक चकित झाले आणि रताळ्याचं उत्पादन झाल्यानंतर पुढे कापसाचे उत्पादन त्यांनी घेतलं आणि अशा प्रकारे ते उत्पादन वाढायला लागलं. मग हे करत असताना एक छोटीशी प्रयोगशाळा आणि त्यामध्ये त्यांनी ते केलं आणि हे करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला सल्ला देण्याचं काम ते करत होते आणि त्यासाठी कोणतंही शुल्क वगैरे करत नव्हते. ते निशुल्क सल्ला देत होते, लोकांमध्ये राहत होते, लोकांच्या समस्या समजून घेत होते आणि हे करत असताना त्यांना अनेकदा अवेलना सोसाव्या लागायच्या, कारण की ते निग्रो होते आणि गोरे माणसं त्यांची खिल्ली उडवायची किंवा त्यांच्यावर टीका करायची. हे सर्व सोसून जॉर्जनी या सर्वाला न जुमानता आपलं काम केलं आणि कोणासाठी तर ते केवळ फक्त निग्रो लोकांसाठी नव्हे, तर जे गोरे लोक माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्या सुद्धा कल्याणासाठी जॉर्ज तेथे झटले. यासाठी खूप मोठं वैराग्य लागतं, वैराग्याशिवाय हे होणं शक्य नाही, पण जॉर्जने ते केलं. पुढे हा प्रवास पुढे जाताना त्यांनी आणखी काय येथे आपल्याला करता येईल, कारण की एवढ्यावर आपल्याला मर्यादित राहता येणार नाही, केवळ आपल्याला कपाशीवर रताळ्यांवर एवढ्यावर मर्यादित राहता येणार नाही. त्यामुळे जॉर्ज आणखी प्रयोगशाळेत गेले, आणखी त्यांनी शोध लावले आणि त्यानंतर एक महत्वाचं त्यांच्या हाती एक शोध लावलं. ज्या शेंगदाण्याला केवळ डुकरांचं खाद्य म्हणून अमेरिकेत मान्यता होती, त्या शेंगदाण्याला जॉर्ज यांनी एक उत्तम प्रतीचं खाद्य म्हणून वापरता येतं हे सर्वांना पटवून दिलं. त्यांनी शेंगदाण्यांपासून तेल काढायला सुरुवात केली. त्यांनी शेंगदाण्यापासून अनेक प्रकारच्या वस्तू ज्या आहारायोग्य आहे किंवा आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो हे लोकांना पटवून देण्याचं काम केलं आणि शेंगदाण्याला महत्व लोकांच्या आहारात प्राप्त करून देण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता त्यांनी पहिले तर निर्माण केली आणि नंतर शेंगदाण्यांचं उत्पादन घेतलं. आता हे शेंगदाण्याचं उत्पादन त्यांनी घेतलं आणि त्यामुळे एकंदरीत लोकांना स्वतःच्या आहारावर तिथे लक्ष केंद्रित करता आलं आणि त्यामुळे लोकांची जे आरोग्य होतं ते सुद्धा तिथे बळकट व्हायला मदत मिळाली. तर त्यामुळे शेंगदाण्याचं उत्पादन एक महत्वाचं उत्पादन म्हणून तिथे ठरलं, कारण की ते इतर उत्पादनापेक्षा ते सोयीस्कर ठरलं. त्याच्यापासून दूध शेंगदाण्याचं जे हे असतं त्याच्यापासून त्यांनी अनेक उत्पादनं काढायला सुरुवात केली, दूध त्याच्यापासून निर्माण करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आणि तसंच शेंगदाण्यावर अनेक रासायनिक प्रयोग करून त्याच्यापासून अनेक वस्तू, औषधं वगैरे त्यांनी ते निर्माण करायला सुरुवात केली. एकंदरीत टक्सिकीचा तिथे कायापालट होत होता. टक्सिकीतील उत्पादनांना आता वाव मिळू लागला होता, त्यांचा खप वाढत होता आणि हे सर्व करत असताना एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट येथे आहे की जो पगार वाढ वॉशिंग्टन डी बुकर यांनी त्यांना देऊ केली होती ती पगार वाढ त्यांनी नाकारली आणि मला जास्त पगार नको, मला एवढाच पगार हवा आहे आणि मला माझ्या आयुष्यभर मला या जनतेची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी तो पगार नाकारला आणि केवळ तेवढाच पगार मला हवा आहे यासाठी त्यांना जेवढा पगार मिळत होता त्याच्यातच ते समाधान त्यांनी मांडलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
त्यांच्या मित्रांनी कॉलेजमध्ये असताना एक जबरदस्तीने त्यांच्या अंगावर जो कोट चढवला होता, तो कोट त्यांनी कधी तो काढला नाही, किंवा त्या कोटवरच त्यांनी खूप आपलं आयुष्य जगले, अर्धे आयुष्य त्या कोटवर त्यांनी काढलं. हे वॉशिंग्टन हे जॉर्ज कार्वर आहेत, ज्यांना संपत्तीची लालसा नव्हती. आज आपण बघतोय की आपल्याला आपली प्रेरणा जर कुठे असेल तर प्रेरणा आपली संपत्तीमध्ये असते, पण जॉर्ज कार्वरची प्रेरणा ती संपत्तीमध्ये नव्हती, ती प्रेरणा सेवेमध्ये होती. त्यांचं सतत एक विनम्र स्वभाव होता, ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हे मी इथे करतोय याचा अर्थ मी एक माध्यम आहे, आणि ते माध्यम मला ईश्वराने निवडलेलं आहे. मी नसतो तर अधिक कोणीतरी असतं आणि त्याने हे काम केलं असतं. ईश्वराने मला माध्यम म्हणून निवडलंय फक्त, त्यामुळे मला हे काम करायचंय, एवढंच जॉर्ज कोणाला उत्तर द्यायचे. त्यांनी कधीही स्वतःच्या समाजसेवेचा गवगवा केला नाही, केवळ काम करत राहिले. एक उत्तम आयुष्य जगण्याची संधी त्यांना उत्तर अमेरिकेत लागली होती प्राध्यापक म्हणून, परंतु ती संधी नाकारून टक्सिकी येथे जी नवीनच शाळा उघडली होती, ज्या शाळेचं अजून काही भवितव्य नव्हतं, संसाधनं नव्हती, त्या शाळेत शिक्षक होण्याचं काम त्यांनी स्वीकारलं आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःचं आयुष्य जगण्याला सुरुवात केली. हे जॉर्ज कार्वर यांचं वैशिष्ट्य आहे की एका सामान्य व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर, परिस्थितीला झुगारून काहीतरी मिळवता येतं, आणि मग जे ते मिळवलेलं आहे केवळ त्यावरच समाधान न मानता, केवळ स्वतःच्या सुखसोयीचा विचार न करता, मेहनतीने मिळवलाय म्हणून मग मला आता सुखसोयी आयुष्य जगायचंय, सुखसुविधाच उपभोगायचे आयुष्यभर, हे न करता माझं जीवन इतरांसाठी मला जगायचंय, इतरांसाठी जिजायचं आहे, यासाठी जॉर्ज कार्वर जगले. ज्या जॉर्ज कार्वरला 2 महिन्यांचं असताना आपल्या आईला गमवावं लागलं, त्यांची आई त्यांच्या जवळ नव्हती, जे जॉर्ज कार्वर वात्सल्याला ते आयुष्यभर मुकले, त्या जॉर्ज कार्वरने आयुष्यभर जगाला वात्सल्यच वाटण्याचं काम केलं. हे जॉर्ज कार्वरचं वैशिष्ट्य आहे, आणि यामुळे ते प्रेरणादायी आहे आपल्यासाठी, ते प्रेरणादायी आहे अखिल मानव जातीसाठी, ज्या मानव जातीला करुणामय असा संदेश देण्याचं जॉर्ज कार्वर काम करतात. त्यामुळे त्यांना आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.